उद्या सकाळी मी जेव्हा येईल तेव्हा या केसमध्ये आपल्याला होपफुली ब्रेक थ्रू मिळालेला असेल. मुलगी शत्रूची असो किंवा मित्राची, ती कुणी कुणाच्या घरच्या आबरूशी असा खेळ मांडू नये. इंदुलकरला उडवायचंय. तेव्हासारख्या भाऊजींच्या डोळ्यात आज तुझ्यामुळे पाणी आलंय. चल बाहेर चल. तुमच्या त्या झोपलेल्या बाळाला माझा एक निरोप द्या. त्याच्या पोरीची किंमत आता डबल झाली आहे. त्यामुळं आता 10 कोटीची तयारी ठेव. अमृताला कोणीतरी गोळ्या घालत होतं. आता अशीच स्वप्न पडू लागलेत मला. सुमित्राबाई, काय केलं तुम्ही? हे गोळी झाडलीत. तुमच्या गोळीमुळे एक व्यक्ती जखमी झाली इकडे. तुम्ही हे खूप चुकीचं करताय सुमित्राबाई. अहिल्याताई, अहिल्याताई. किल्लेदार साहेब, तुम्ही यांना काहीतरी सांगा. त्या कोणाचंच ऐकत नाहीयेत आणि कुणीतरी अँब्युलन्स बोलवा. यांना हॉस्पिटलमध्ये हलवायला लागेल. बंगल्यावर ॲम्ब्युलन्स पाठवा ताबडतोब. दादा, दादा तुला खरं सांगतो, माझ्या सुमीने काय नाही केलं रे. माझा प्रयत्न नाही, तो अपघात होता बाबा. त्याचा पटीत होऊन गेलं. ती रेडी नाही. अहिल्या, 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 काय झालं? अहिल्या, काय झालं? अहिल्या, काय झालं बघ? अहिल्या, अहिल्या, अहिल्या. मिसेस किल्लेदार, हे बघा, तुम्ही एखादा घरात स्वच्छ टॉवेल असेल किंवा कपडा असेल तर तो त्वरित घेऊन या आणि त्यांच्या जखमीवर दाबून धरा प्लीज. अहिल्या, वामण्या, 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 माझ्या सुमीने खरंच काय नाही केलं रे. अरे अपघात होता तो. हा, झटापटीमध्ये होऊन गेलं बाबा. अरे माफ कर तिला. आता काहीही बोलू नकोस. मला आता काहीही कळत नाही. प्लीज आपण नंतर बोलूया. अहिल्या, वामन दादा. हां मिसेस किल्लेदार, तो टॉवेल त्यांच्या जखमीवर दाबून धरा. किमान ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तरी रक्तस्राव थांबला पाहिजे. तिला उचलून आत न्या तिच्या बिछाण्यावर. हो. नाही नाही नाही, नको. त्यांना आहे तिथेच थांबू द्या. आणि किल्लेदार साहेब, तुम्ही प्लीज तुमच्या डॉक्टरांना फोन करून बोलवून घ्या. त्यांना कळवलंय, ते पोचतील हॉस्पिटलला. या मोरजकर. थँक्यू सर. सॉरी सर, तुम्हाला थोडासा त्रास द्यायला लागतोय. बोला मोरजकर, बोला. जे बोलायचंय ते बोला. या घरात जे काही चाललंय ते अनाकलनीय आहे. साहेब, झाला प्रकार मला कमिशनर साहेबांना सांगायला लागला. माझ्या मनात असो नसो पण त्यांना सांगणं भाग होतं.
मोरासकर साहेब, तुम्ही तुमची ड्युटी निभावलीत. माझी माफी कशाला मागताय? पण काय सांगितलं काय त्यांना? घडला प्रकार जसाच्या तसा सांगणं भाग होतं. पण म्हणजे तुम्ही त्यावेळी तिथे होतात? होय सर, मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष बघितली आहे घटना. बघितली नसती तर ऐकीव गोष्टींवर मी साहेबांना फोन केलाच नसता. आता काय घडलं ते सांगता का? हो साहेब, वाचवा, चुकून सुटल गोळी. पाहिलं सतत दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचं मृत्यूचं भय. हो साहेब, बघताय काय? ती बंदूक काढून घ्या हातात तिच्या. का आता तर माझ्या हातून मरायला तयार झाला होतास ना तू, मग आता कशाला रडतोयस? नाही नाही, घरातले सगळे लोक तुला वेडी बनत होते ना, तेव्हाच तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला पाहिजे होतं. उगीच मागं उभं राहिलं तुझ्या. तसंही तू मला वेडी ठरवलंच आहेस. तुला माहितीये, वेड्याच्या हातून खून झाला ना तर त्याला शिक्षा नसते. सुमित्राबाई, एक मिनिट. तुम्हाला एक मुलगी आहे याचा तरी विचार करा निदान. तिचाच विचार करून मी या निर्णयापर्यंत पोचलीये की ही घाण तिच्या आयुष्यात नको. अरे देवा साहेब, हे ऐकण्यापर्यंत मेलेलं बराव मी. अरे मरायचंच आहे तुला आता. सुमित्राबाई, हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही माझं ऐका. नाही, या हरामखोराने त्याची सगळी पापं कबूल केल्याशिवाय मी बंदूक खाली करणार नाही. नाही, सुमित्रा, हा काय तमाशा लावलाय? आणि ही वेडी का ओरडते? या घरात माणसं राहतात की जनावर? पुढे नको येऊ. बंदूक खाली, मी खरंच गोळी घाले ना. बंदूक खाली. पुढे नको येऊ. सुमित्राबाई, पुढे नका येऊ. सुमित्राबाई, गोळी सुटेल. मी खरंच गोळी घालेन. भाऊजी ती वेडी आहे. हे मी वेडी नाहीये, कळलंय? मी खरंच गोळी घाले ना. कबूल कर, तुझे गुन्हे कबूल कर सगळे. एक मिनिट, गन खाली घ्या, गोळी सुटेल. सुमित्राबाई, सांभाळून. झाला प्रकार एवढा विचित्र होता साहेब की कोणाला काहीच करता आलं नाही. एक मात्र नक्की आहे की सुमित्राबाईंची मेंटल कंडिशन मात्र खूपच क्रिटिकल आहे. नशीब आपल्या सगळ्यांचं की गोळी फक्त चाटून गेली. जरा इकडे तिकडे झाली असती तर कदाचित. आपलं नशीब नाही मोरासकर, तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणून हे सगळं घडलं. नाही, हे सगळं ठीक आहे साहेब, पण आता याच्या पुढे आपण. काय झालं? रडायला काय झालं तुला? बोल ना. तू हॉस्पिटलला गेला होतास का? अरे दादा, हे आनंद असू आहेत रे बाबा. आपली आईला एकदम बरी आहे आता. वामण्या आणि जानकी वहिनी तिथं बसल्यात हॉस्पिटलमध्ये. मोरासकर साहेब, एक हात जोडून विनंती आहे माझी. म्हणजे आता आईला तर बरी आहे की नाही? हा दादा, माझ्या बायकोला सोडून द्यावं. बरं, आमची काही तक्रार पण नाही. काय रे बाबा? एक मिनिट मिस्टर परशुराम खिल्लेदार, इथे तुमच्यापैकी कुणीही तक्रार द्यायचा काही प्रश्न येत नाही, कारण गुन्हा हा माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे. परशु, तू थांब जरा, मी बोलतो ना त्यांच्याशी. नाही साहेब, गुन्हा माझ्या डोळ्यासमोर घडलेला असल्यामुळे सुमित्राबाईंना मला अटक करावीच लागेल. असं करू नका हो मोरासकर साहेब. माझी बायको लई भोळी भाबडी आहे हो. तिच्या जीवाशी नका खेळू. सांगा की. तुमच्या त्या भोळ्या भाबड्या बायकोनं गोळी घातली आहे कोणाला तरी. हो, पण आईला नीट आहे ना, तिला काय झालेलं नाही. ते दैवयोगामुळे, तुमच्या बायकोमुळे नाही. मोरासकर साहेब, या बाबतीत मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही एक अत्यंत इमानदार पोलीस ऑफिसर आहात आणि त्याचं मला कौतुकच आहे. पण काही गोष्टींचा विचार
कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करायला हवा. कारण सध्याची आमच्या घरातली परिस्थिती तुम्ही बघताय. नाही नाही साहेब, मला वाटतं आपण दोन भिन्न गोष्टींबद्दल बोलतोय आता. मला तसं नाही वाटत मिस्टर मोरासकर. कारण आता जर का तुम्ही सुमित्राला अटक केलीत तर आमचं अख्खं घर खचून जाईल. अजून अमृताचा पत्ता नाही, त्यात हे. आम्ही कशाकडे लक्ष द्यायचं? साहेब तुम्ही मला द्विधा मनस्थितीत टाकताय. आता तुम्हीच सांगा मी काय करायचं. जे तुम्हाला पटेल ते करा. फक्त माझी विनंती समजा. सुमित्राबाबत ठीक आहे साहेब, मला कळतं आहे. पण त्याआधी मला एक सांगा, सुमित्राबाई किल्लेदारांचं काय करायचं? काय करणार तुम्ही तिचं? त्यांना या घरात ठेवणं या घरातल्या लोकांकरता घातकच आहे. मला कळतंय. मी प्रयत्न करेन. अरे दादा, म्हणजे तिला काय वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकणार का तुम्ही? असं करू नका रे बाबा. माझी तुम्ही वेडी नाही. मी 10 वेळा सांगतो. वाटलंच मी तिला घेऊन कायमचा लांब कुठेतरी निघून जातो, पण तिला असं करू नका. ते तुमच्या फायद्याचंच बोलतायत. परशो, मोरजकर साहेब तुम्ही काळजी करू नका. आज उद्याच मी सुमित्राला सॅनिटोरियम मध्ये हलवतो. ठीक आहे साहेब. बरं, मला आता रजा द्या. येतो मी. माफ कर मला परशु, माफ कर मला. पण काय करू, गोष्टी हाताबाहेर गेल्यात आता. कशी आहे का अहिल्या? बरं आहे तात्या, काळजी करण्याचं काही कारण नाही. 2-3 दिवसात घरी सुद्धा पाठवता येईल असं डॉक्टर म्हणाले. वामन कुठे? तिकडेच थांबलेत. अहिल्या काही बोलली? अजून नीट बोलता येत नव्हतं, पण बोलणं चालूच आहे. बोलणं चालू आहे का आपल्या सगळ्यांना शिव्या घालणं चालू आहे? नाही नाही, तसं काही बोलल्या नाहीत त्या. आणि बोलली तरी तू थोडीच सांगणार आहेस? जानकी, सुमित्राच्या बाबतीत आपल्या सगळ्यांच्याच कडनं थोडी हायगाय झाली. स्वप्नात तरी वाटलं होतं का कुणाला तीही अशी वागेल म्हणून? जे झालं ते वाईट झालं, पण मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की हे सुमिताईने केलंय म्हणून. तिने आतापर्यंत कधी मनात सुद्धा कोणाचं वाईट केलं नाहीये. अचानक गोळी झाडली म्हणजे आत्याबाई नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. अगं पाणी कुठेतरी नाही, सुमित्राच्या डोक्यात मुरतंय. वेडी झालीये ग ती, वेडी झालीये. वा आत्याबाई वा. आता तुम्ही सुद्धा माझ्या सुमीला वेडी म्हणायला लागलोय. नाही, बाकीचे सगळे लोक वेडी म्हणतच होते, आता तुम्ही म्हणायला लागल्यावर काय सगळ्या माकडांच्या हातात कोलीतच गावलं. हे बघ परशू, तू मला दोष देऊ नकोस. आज तिने काय तमाशा केला ते पाहिलंस ना तू? अगं पण हा तमाशा तिनं का केला त्याचा शोध कोणी घेतलाय का? माझी बायको वेडी असेल कशी बी असेल, तिला घेऊन रमावतीला सुखानं नांदत होतो की नाही मी? जानकी वहिनीने आम्हाला बळजबरीनं काय इथं आणलं? अरे आता तिला काय माहिती ही इथे आल्यावर अशी वागेल म्हणून? माहित होतं आत्याबाई, तिला माहित होतं. त्याच्या समोर माझ्या हातावरती चाकून वार केलाय सुमीनं. मग आणि ह्यांना काय वाटलं खेळामध्ये झालं म्हणे ते.
तुला काय म्हणायचंय बाबा? मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही दोघी आता माझ्या पाठीमागे उभे राहा. माझी सुमी वेडी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये टाकू नका. वाटलं तिला घेऊन जातो मी सगळ्यांपासून दूर, तिकडे लांब कुठेतरी. पाहिलं जानकी, किती जीव आहे त्याचा सुमित्रावर. पण तिला काय झालंय तेच कळत नाही. सारखी आपली याच्याच नावाने बोटं मोडत असते. हे बघा आत्याबाई, मला एवढंच कळते, ज्या बाईने माझ्या नावाचं कुकू लावलंय ती कशी बी असेल, तिला मरेपर्यंत मी सांभाळणार. मरेपर्यंत का मारेपर्यंत? अहो जानकी वहिनी, काय बोलताय? हे असं आहे बघा आत्याबाई, आता एवढं सुधारलो मी, बायकोची एवढी काळजी करतोय, तर ह्या सगळ्यांच्या नजरेमध्ये माझ्याबद्दल विकारच आहे. नाही परशू, ते नाही माहिती काय मला. पण सुमित्राला इलाजाची गरज आहे. सुमिताई, सुमिताई, काहीतरी बोल ना. हा, बोल ना काहीतरी. अशी गप्पा नको बसूस, कारण मला माहिती आहे या घराला फक्त तूच वाचवू शकतेस. हा, सांग ना काय झालंय ते, बोल ना माझ्याशी. मी तुझी सोबतीण आहे ना, बोल ना माझ्याशी. अमृतासाठी तरी बोल, अशी गप्पा नको बसूस. इतके दिवस तुला आम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना, कोणी तुझं ऐकून घ्यायला तयार नव्हतं, पण आता मी आलीये. मला सांग सगळं, मी ऐकून घे. सुमिताई, सुमिताई बोल ना, अशी वेड्यासारखी नको बसूस. वेड्यासारखी बसू नकोस, वेडीच आहे मी. बघ तुझ्याही तोंडून कसं नकळतपणे निघून गेलं. मी खरंच वेडी आहे. आणि माहितीये तुला, या वेड्या बाईने आत्ता एक खून केलाय. मला फासावर द्या, कारण मी खरंच वेडी आहे. आईला ताईंना काही झालेलं नाहीये, गोळी त्यांच्या खांद्याला चाटून गेलीये फक्त. सुमिताई, जे काही झालं तो फक्त एक अपघात होता. तू स्वतःला त्याच्यासाठी नको जबाबदार धरूस. स्वतःला जबाबदार धरू नकोस म्हणजे? मी गोळी मारली आहे ना, ती गोळी त्यांच्या खांद्याला चाटून गेली हे त्यांचं नशीब. पण आज माझ्यामुळे नाहक जीव गेला असता, आणि याची शिक्षा एकच आहे, मला फासावर द्या. अगं, असं काय बोलतेय? कोर्टात जायची काहीच गरज नाहीये. इथे घरातच पंख्याला एक दोर लावा, मी स्वतःहून लटकायला तयार आहे. सुमिताई, काय बोलतेयस तू? अगं, कारण माझ्या हातून झालंय सगळं. मी गोळी मारलीये ना, मीच गोळी मारली. सुमिताई, काही झालं नाहीये. माझ्याच हातून झालंय, माझ्यामुळेच झालंय हे. मी गोळी मारली. सुमिताई, ती लागली त्यांना, मला त्यांना नव्हतं मारायचं, पण ती कशी लागली त्यांना मलाही नाही माहिती. ह्याची शिक्षा एकच आहे, फाशी. मला फाशी मिळायलाच हवी. अगं काय? कोर्टात नाही तर घरी, पण मिळायलाच हवी. हो, मी सुमिताईशी आत्ता बोलून आलीये. तिला काही झालं नाहीये. मी हात सोडते तुमच्या समोर, पण तिला वेड्यांच्या इस्पितळात नका पाठवू. तिला काही झालं नाही. जानकी, आज जे घडलं त्यानंतरही जर तू सुमित्राचीच बाजू घेणार असशील तर तुलाही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागेल. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही एकदा जा आणि तिच्याशी बोला ना. बस झालं जानकी, आता ह्या विषयावर मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. मी उद्या सकाळीच डॉक्टर मोदींना फोन करणार आहे.
ते एक विख्यात सायकॅट्रिस्ट आहेत ज्यांचं स्वतःचं सॅनिटोरियम आहे. आपण तिथे ऍडमिट करूया तिला. ते योग्य ती काळजी घेतील तिची. अहो पण तिची काळजी घ्यायला मी आहे ना. मी घरात राहून तिची काळजी घेईन. सगळ्यांना दाखवून देईन की तुम्ही त्याला काही झालं नाहीये, ती पूर्ण बरी आहे म्हणून. ती असं कोणाला ठरवून मारेल का? मग आता ठरवून मारेपर्यंत वाट पाहायची का आपण? थोडक्याकरता वाचली अहिल्या, माहितीये ना तुला? नाही नाही, आपण तिकडे नव्हतो ना, त्यामुळे आपल्याला माहिती नाही नक्की काय झालं ते. सुमित्राची बाजू घेण्याच्या नादात तू आजचा प्रसंगही नाकारायला लागलीस. यामुळे तुझ्यावर कोणी शंका घेऊ नये एवढंच. पण म्हणून तिला वेड्यांच्या इस्पितळात पाठवायचं का? हा उपाय असू शकतो का? त्यामुळे ती आणखीन बंजाळून जाईल. पण म्हणजे आधी थोडीशी बंजाळलेली होती, हे मान्य आहे ना तुला? पण मी काय म्हणते की बस. आधीच माझ्या डोक्याला खूप त्रास आहे. 2 दिवस झाले अजून अमृताचा पत्ता नाही. अरे देवा, तुम्हाला सांगायचं राहिलं. त्याचा फोन आला होता. त्याचा म्हणजे कोणाचा? ज्याने अमृताला पळवून नेलाय त्याचा. त्याने तुला का फोन केला होता? मला नाही, तुम्हालाच केला होता. पण तुम्ही झोपला होतात म्हणून मी फोन उचलला. काय म्हणाला तो? त्याला आता 5 कोटी नाही, 10 कोटी हवेत. माझं ऐकतोस का नरसिंहा? हे बघ, मला वाटतं तो माणूस जे काही पैसे मागतोय ना ते देऊन टाक. आत्याबाई, प्रश्न फक्त पैशांचा नाहीये, तत्वाचा आहे. हे मी याआधी 10 वेळा समजावून सांगितलंय. अरे बाबा, तुला तुझी जर तत्व सोडायची नसतील ना तर माझा पैसा वापर. माझ्या नावावर जे काही असेल ना ते सगळं सगळं मोडून टाक. तू माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून काहीतरी बोलू नकोस. तू तुला हवं तसं वागायचं आणि आम्ही मात्र अगदी तोलवून मापून बोलायचं का? हो, कारण प्रश्न फक्त पैशांचा नाहीये. मग तेच तर म्हणतेय ना मी. प्रश्न पैशाचा नाहीच आहे, अमृताच्या जीवाचा आहे. आणि त्याची किंमत पैशाच्या किंवा तत्वांच्या कुठल्याही तराजूत मोजता येणार नाही. साहेब, साहेब, आमच्या खबऱ्याकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. घाटकोपरच्या एका वस्तीत 4-5 लोकांनी एका मुलीला आणून ठेवलंय. त्या मुलीचं त्या लोकांनी जे काय वर्णन केलंय ते तंतोतंत आपल्या अमृताशी जुळतंय साहेब. कोण होतीस तू, काय झालीस रामखोरा, आणखी किती जणांच्या टाळूवरचं लोणी खाणार आहेस तू? सध्या तरी अहिल्या देवींच्या टाळूवरचं लोणी खातोय. यावेळी सुटलास तू, पुढच्या वेळी नाही सोडणार मी तुला. असं काय करणार? मारणार, ठार मारणार. अगं तुला सांगायचं राहिलं, तू माझ्यावर गोळ्या झाल्या की नाही एकदम बेस्ट झालं बघ. त्याच्यामुळे काय झालं माहितीये काय, तुझं वेड्यांच्या हॉस्पिटलमधली ऍडमिशन एकदम फिक्स झाली. आता आपण तुझी बॅग भरतो का एकत्र प्रेमान. तू तिथला वेड्यांच्या हॉस्पिटलमधला युनिफॉर्म असतो की नाही तो पण शिवून देतो मी तुला नवीन नवीन टेरिकॉटच्या कापडाचा. सांगितलं होतं ना इकडे येऊ नका म्हणून. कशाला आला तिकडे? कुठे जाणार? सुमीला आता सगळ्यात जास्त माझी गरज आहे हो, तुमची नाही. आता तुम्ही बाहेर जाताय का मी आत्याबाईंना बोलवू? जातो बाई, वहिनी जातो बाहेर. तुम्ही माझी वेळी नाही, तिला असं हॉस्पिटलात पाठवू नका. सुमिताई, आपल्या
आपल्याकडे वेळ खूप थोडा राहिलाय. तुला जे काही सांगायचं असेल ना ते मला सांगून टाक. मन मोकळं कर माझ्याजवळ. मला माहिती आहे आधी तू खूपदा आम्हाला सांगायला आली पण आम्ही ऐकून नाही घेतलं. पण आज मी आली आहे ना, मला सांग, बोल माझ्याशी. सुमते, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अमृता कुठे आहे ते मोराजकर साहेबांना कळलंय. ते लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून आणतील आणि मग काय खरंय काय खोटंय ना ते सगळं कळेल आपल्याला. पण त्याच्या आधी काय घडलंय, तुला काय माहिती आहे सगळं, हे सगळं मला माहिती असण्याची खूप गरज आहे. तू बोल माझ्याशी, मी ऐकते. सुमिताई, बोल. हो शेठ, अहो तुमचा भाऊ स्वतःला काय समजतोय काय राव? ये नरसाळ्या, मायला दादाची पत्रिका वाचून दाखवण्यासाठी फोन नाही केलाय मी. मग काय आता माझी पत्रिका वाचून दाखवायला मला फोन केलाय काय? हा, तुझ्या पत्रिकेमध्ये ना आता सगळ्या ग्रहांची एंट्री होणार आहे एकदम. कळलं काय? गुरु, मंगळ, राहू, केतू, शनी सगळे एकदम घुसणार आहेत मायला तुझ्या. म्हणजे? हो शेठ, मला समजल काहीतरी झेपल असं काय बोलाल का? बोलू? ताबडतोब हायस तिथनं निघ आणि दुसरी जागा गाठ. अरे अरे काय चाललंय काय राव शेठ? अरे रोज रोज जागा बदलायला लावताय राव. आता हे पोलिसांना कळतंय कसं ते पण कळना झालंय. मग तेच मला बी कळेन असं झालंय. आणि तुझ्या पोटामध्ये त्या कस्तुरी मृगासारख्या उत्पत्त्या तर नाहीत ना सुगंधी? पोलिसांना कळतंय कसं तू जातोच कुठे ते? अहो शेठ, जोक कसले मारताय? आता या पोरीचं करायचं काय ते सांगा. कुठं घेऊन जाऊ तिला? अरे कुठं बी जा, पण ताबडतोब हायस तिथनं निघ पाहिला. निघाला काय? अहो फोन ठेवाल तर निघेन ना. कशी आहे रे अहिल्या? आता बरी आहे. डॉक्टर म्हणाले उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळेल. मग मी जेवण घेऊन जाऊ का त्यांच्यासाठी? हवं तर नंतर तिकडे सांगते. नाही, नको. नाही, त्याची काही गरज नाही. तिच्या माहेरची जवळजवळ सगळी माणसं तिथे आलेली आहेत. प्रश्न विचारून विचारून मला भंडावून सोडलाय, वेळ लावलाय अक्षरशः. त्यात अजून तुमची भर नको आता. पण त्या तिकडे आणि आपण असं बरोबर नाही ना दिसत. हे बघ जानकी, आईला तिकडे सुमित्रा बरोबरच तुझ्या नावानेही आरडाओरडा करते. म्हणजे या परिस्थितीत तिला जेवढा शक्य आहे तेवढाच आरडाओरडा. ती असंही म्हणाली की थांबलास का? बोल ना. मला वाटतं आत्या, म्हणजे मलाच असं नाही, अहिल्याचंही हेच मत आहे की जोपर्यंत सुमित्रा या घरात आहे तोपर्यंत अहिल्या इथे येणार नाहीये. तिला म्हणावं आम्ही नाही तिला घरात ठेवणार आहोत. तिला खरंच उपचारांची गरज आहे. डॉक्टर मोदींच्या दवाखान्यात ऍडमिट करावं म्हणतोय आम्ही तिला. माझी बाई, असं सगळं ठरून गेल्यासारखं नका ना करू. अगं मग काय तिला तशीच घरात ठेवायची का? सुमित्राचं नशीब म्हणून ते पोलीस इथपर्यंत येऊन पोचलेले नाहीयेत. त्या मोरासकरांचे उपकारच म्हणायचे आपल्यावर. नाही तेव्हा ना आता तुरुंगात असते ना ती. दादा, तुम्हालाही असं वाटतं की सुमिताईला दवाखान्यात पाठवायला पाहिजे म्हणून? काहीतरी करा ना. काय बोलतीस तू जानकी?
सुमित्राने अहिल्यावर गोळी झाडली आहे. मरता मरता वाचली अहिल्या. जानकी, कालपर्यंत मीही तुझ्याबरोबर होतो. सुमित्राला वाचवण्याचे सगळे प्रयत्न करत होतो. पण आज परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की सुमिताईला दवाखान्यात नेलं पाहिजे म्हणून? तिच्यासाठी आणि आपल्या सगळ्या कुटुंबासाठी तेच योग्य आहे. आणि तिथे काही एवढं वाईट नसतं. सुमित्रा बरी होऊनच तिथनं परत घरी येईल. तिथं वेळ लागलेले बरे होतील, पण त्यांना वेळ लागलंच नाहीये, त्यांचं काय? ही तुझी सुमित्रावरची माया बोलते आहे. तुमची नाहीये तिच्यावर माया? बोला मोरासकर, तुमचं हे असं गप्प राहणं मला जास्त त्रास देतं. काय बातमी आहे ती सांगा आता. साहेब, संशय असलेल्या सगळ्या ठिकाणी आज धाड टाकली, पण हा तुमचा पण किती त्रास देतो तुम्हाला कळतं का? सांगा आता, काय पण आम्ही तिथे पोचायच्या आत ते लोक तिथून गायब झालेले होते. वा वा मोरासकर, वा. आणि त्यानंतर तुम्ही आणि तुमचे सगळे सो कॉल्ड एक्सपर्ट्स हात हलवत परत आलात. साहेब, दुसरं काय करणार होतो आम्ही? माझी नेटवर्किंग टीम दिवस रात्र काम करून त्या लोकांचा ठावठिकाणा शोधते, आम्हाला कळवते, आणि ही बातमी त्या लोकांपर्यंत पोहोचून ती लोक तिथून आधीच गायब होतात. या सगळ्याचा अर्थ मी काय समजायचा साहेब? मला काय विचारताय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं अपेक्षित आहे. हो ना? ठीक आहे, मग माझा नाईलाज आहे. मला असा दाट संशय आहे की ही बातमी तुमच्याच घरातून लीक होतीये. मोरासकर, आता तुम्ही तोंडाला येईल ते बोलायला लागलायत. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना कोणावरही आरोप करताय तुम्ही. साहेब, सगळं व्यवस्थित आहे असं तुम्हाला वाटतंय, पण दुर्दैवाने तसं नाही आहे. आणि म्हणूनच हा असा तिरका विचार आम्हाला करायला लागतोय. मोरासकर, आता तुमचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तुम्ही माझ्या घरातल्या लोकांवर वाटेल तसे आरोप करताय. तसं बघायला गेलं तर ही बातमी तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमधून सुद्धा लीक होऊ शकते. नाही, ती शक्यता मी नाकारत नाहीच आहे. साहेब, मला म्हणायचं एवढंच की कुठून का होईना पण ही बातमी फुटतीये, एवढं नक्की. त्यामुळे सावधगिरी आपल्याला दोन्ही बाजूनी बाळगायला पाहिजे. पण सावधगिरी बाळगता बाळगता आपल्याला पुढेही जायचं आहे, हेही लक्षात असू दे. होय साहेब, त्या पद्धतीने आम्ही जाळं पसरायला सुरुवात पण केलेली आहे, आणि त्याची जी काय डेव्हलपमेंट आहे मी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाईन. येतो मी. साहेब, ते होते म्हणून मुद्दाम बोललो नाही. मला असं वाटतं की आपण पैसे देऊन टाकावेत, म्हणजे सगळे प्रॉब्लेम मिटतील. पण त्यासाठी त्या माणसाने आधी फोन करायला हवा ना. आणि हे मोरासकर आता घरातल्या लोकांवर संशय घ्यायला लागले, त्याचं काय? वाकणीस, कधी कधी माणसाला यश मिळत नाही तेव्हा तो असं भरकटतो. पण माझी खात्री आहे तो अत्यंत इमानदार ऑफिसर आहे. आता करायचं काय साहेब? त्या हरामखोरापुढे गुडघे टेकायला मन तयार होत नाही वाकणीस. पण आपल्याला मी असं समजू की तुम्ही पैसे द्यायला तयार झालात?
मला थोडा वेळ द्या शांतपणे विचार करायला. पण साहेब मी काय सांगितलं? थोडा वेळ द्या मला एकट्याला शांतपणे विचार करायला. हॅलो. अरे भोसनाळ्या, जागा बदललीस कळवता येत नाही रे. यायला इथं पळता भोई थोडी झाली आम्हाला, आणि तुम्हाला सारखे सारखे फोन करायचे काय? बरं ऐक, आता तिथनं निघ, मानखुर्दला ये, तिथं राहायची सोय केली आहे. आणि एक गोष्ट ऐक. बस 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 झाली तुमची भाषणबाजी. आणि आता मी काय सांगतोय ते ऐका. इथून पुढं तुम्ही माझ्यासाठी तसदी घ्यायची काय गरज नाही. म्हणजे इथून पुढं हा गेम मी माझ्या पद्धतीने खेळणार. तू झोपेत तर बडबडत नाहीस ना इंडिया? झोपेत तुम्ही असाल तर उठा, जागे व्हा, आणि मी काय सांगतोय ते नीट ऐका. याच्या पुढं मी कुठं आहे, माझं काय चाललंय, मी काय करतोय, हे पोलिसांनाच काय, तुम्हाला पण कळणार नाही. तू माझ्याबरोबर डबल गेम केलीस नाही इंडिया, तर तुझं काय? परशु शेठ, आता या अशा धमक्या मी तुम्हाला द्यायच्या मी मला नाही. आणि हे जे काय मी करतोय ना, ते सगळं माझ्या डिफेन्ससाठी, माझ्या बचावासाठी, हे लक्षात ठेवा. हे काय मला माहित नाही, तू कुठं कुठं राहणार, काय काय करणार, मला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. मी तुला सातत्याने फोन करत राहणार. नाही करायचं. इथून पुढं मी तुम्हाला फोन करणार, आणि ते सुद्धा मला वाटेल तेव्हा. तुला लवकर पंख फुटले म्हणायचे. काय करणार शेठ, जगण्यासाठी धडपड करतोय असं समजा. हे बघ, हे बाकी मला काय कळत नाही, मला एकच गोष्ट कळते, पैसे. त्या पैशाचं काय? हा, मिळणार मिळणार, ठरल्याप्रमाणे तुमचे पैसे मिळणार, पण निम्मेच. म्हणजे आता माझा वाटा 50-50चा, आणि ह्याच्यामध्ये 1 रुपया पण कमी होणार नाही. हे बघ इंडिया, मी काय म्हणतो जरा शांतपणानं ऐक. बस, इथून पुढं तुम्ही काहीच म्हणायचं नाही. जे काय म्हणणार ते मी, आणि तुम्ही फक्त ऐकायचं. आता असे नुसते शांत उभं राहण्यापेक्षा काय मनात आहे ते बोलून टाका ना. आत्याबाई, परिस्थिती जास्त चिघळत चालली आहे, आणि मला वाटतं की साहेब द्विधा मनस्थितीत अडकलेत. आयुष्यभर जपलेले आदर्श की मुलगी, यामध्ये कशाची निवड करायची हेच त्यांना कळत नाहीये. त्याला आता हे कळलंच पाहिजे की अमृताचा जीव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. साहेबांना हे कळत नसेल असं नाही मला वाटत, पण त्यांची काही चूक नाहीये आत्याबाई. तो किडनॅपर एवढा चलाक निघेल असं वाटलं. नशीब चांगलं आहे त्याचं. फक्त मी मध्ये बोललं तर चालेल? आता तुझं तोंड कोणी शिवलंय का? आता नाही बोलायचं तर कधी बोलणार? वाकनीस काका, मी तुमच्यावर किती विश्वास ठेवू शकते? वहिनी साहेब, एखादा निर्णय घेताना जेवढा विश्वास तुम्ही स्वतःवर ठेवू शकता, तेवढाच विश्वास तुम्ही माझ्यावरही ठेवू शकता. 10 कोटींचा बंदोबस्त तुम्ही करू शकता, पण यांच्या कानावर काही न पडू देता. तुम्हाला काय म्हणायचंय मला काही कळलं नाही. तुम्ही मला तुमचं मत सांगा वाकनीस काका. आता अमृता घरी येणं जास्त महत्वाचं आहे का यांचे तत्व सांभाळणं? सध्या तरी अमृताताई घरात असणं जास्त महत्वाचं आहे. यांना सुद्धा तसंच वाटत असणार. फक्त अमृता का तत्व या धर्म संकटामध्ये ते सापडले, आणि मला वाटतं की आपण त्यांना जे वाटतं ते करावं, त्यांना न कळू देता. कारण जशी अमृता त्यांची मुलगी आहे, तशीच ती माझी आहे. तुम्ही सांगा काय करायचं आपण. वाकनीस काका, यापुढे त्याचा फोन आला की मी त्याच्याशी बोलेन, आणि पहिल्याच फोनमध्ये त्याला सांगून टाकू की त्याला जे काही पाहिजे ते आपण द्यायला तयार आहोत. वहिनी साहेब, तुमच्या धाडसाचं मला कौतुक वाटतं, पण मागच्या घडलेल्या गोष्टी पाहता साहेबांना सांगितल्याशिवाय अशा काही गोष्टी करणं म्हणजे घातकी ठरेल. एकदा अमृता घरी परत आली ना की मला नाही वाटत त्यांच्या मनामध्ये कुठले प्रश्न राहतील म्हणून.
आणि एकदा ती घरी आल्यानंतर ते माझ्यावर रागवले, चिडले, तरी सगळं मी सहन करेन. मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही माझी मदत कराल? हो, येतो मी. वहिनी साहेब, बाहेर डॉक्टर मोदींच्या हॉस्पिटलमधून कोणी डॉक्टर आलेत. ठीक आहे, जातो. जानकी, चल. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, मी डॉक्टर साने. मला डॉक्टर मोदींनी पाठवलंय, म्हणजे पेशंटलाच न्यायला आलोय मी. हो डॉक्टर साहेब, माझ्या सुमीच्या अंगाला हात लावायचा नाही सांगून ठेवतो. उंबरठ्याच्या बाहेर बी जाऊन देणार नाही मी, कळलं काय? घरची लक्ष्मी आहे ती. अरे बाबा, जरा प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घे. गांभीर्य तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे. आज माझ्या बायकोच्या डोक्यावरती ती वेडी आहे असा शिक्का बसला की नाही, आयुष्य बर्बाद होईल तिचं. अरे पण तिला उपचारांची गरज आहे. मग करा की, नाही कोण म्हणतोय? डॉक्टर साहेब तुम्ही इथं या, घरामध्ये येऊन काय ते उपचार करा. हॉस्पिटलमध्ये जाण्याची काय गरज आहे? अरे आता तिथे जसे उपचार मिळतील तसे इथे मिळणार आहेत का घरात? ते काय मला माहित नाही. माझ्या इवल्याच्या पोरीच्या डोक्यावर आईचा पदर नाहीसा झाला की नाही, अनाथ होईल मुलगी. आणि तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेली ना तर मी खंगूळ खंगूळ मरणार. डॉक्टर, तुम्ही घेऊन जातील. ठीक आहे. आत्याबाई, मला सुमिताईशी आधी थोडं बोलायचंय. सुमिताई, आता ना तुझ्याकडे वेळ उरलाय ना माझ्याकडे. जे काही मनात असेल ना ते बोलून टाक एकदाच आता. हा, मला फासावर कधी देणार? मी असेपर्यंत तुला काही होणार नाही. तू फक्त तुझ्या मनातल्या मोकळेपणाने बोल आता. मरायच्या आधी एकदा माझ्यासारख्या पापिणीची सावली हिच्यावर पडता कामा नये. मॅडम, हॉस्पिटलच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही पेपर्सवर सही करावी लागेल. कसल्या सह्या करताय डॉक्टर? तुम्ही काय बायकोला वेडी ठरवताय? हे बघा, वेडी वेडी नाही ती, आता पैसे सांगून ठेवतो. परशुबास, आता या विषयावर मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये. डॉक्टर द्या. इथे घेऊन जातील. ठीक आहे मॅडम, चला. मग मी काय म्हणतो आता? परशु, मला आता काहीही ऐकायचं नाहीये. सुमित्राचं काय करायचंय ते डॉक्टर बघतील. सुमिताई, मिसेस किल्लेदार, तुम्ही तयार आहात ना?